नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे 4 स्वागत. वर्षाच्या चिमुकल्याला नवजीवन. सांगली सिव्हिलच्या डॉक्टरांचा रिपब्लिकन सेनेकडून सत्कार. वाळवा तालुक्यातील शेणी येथील 4 वर्षाच्या निरंजन जावीर या चिमुकल्याला मुंबईतील बालाजी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करून जीवनदान दिले. अत्यंत गरीब परिस्थितीत संघर्ष करणाऱ्या आईच्या जिद्दीला आणि समाजातील मदतीला मिळालेले हे मोठे यश ठरलं आहे. निरंजनची आई अक्काताई दगडू जावीर या मूळच्या धुळकरवाडी तालुका जत येथील असून त्या सध्या शेणी येथे आपल्या आईकडे 2 मुलांसह राहत आहेत. रोजंदारीवर शेतात काम करून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. मात्र निरंजन केवळ 2 महिन्याचा असताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तपासणीत त्याच्या हृदयाला 4 छिद्रे असल्याचे निदान झाले. शस्त्रक्रियेसाठी सुमारे 4.5 लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आल्याने कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले. दरम्यान रिपब्लिकन सेना वाळवा तालुका अध्यक्ष संदीप धुमाळ व उपाध्यक्ष अशोक काटे यांनी पुढाकार घेत उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूरचे डॉक्टर उमेश कुंभार, डॉक्टर रशीद पटवेकर तसेच पेठ येथील डॉक्टर मानसिंग पाटील यांच्याशी संपर्क साधला. पुढे सांगली सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर प्रमोद चौधरी यांच्या मार्गदर्शनातून मुंबईतील भायखळा येथील बालाजी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेची व्यवस्था करण्यात आली. बालाजी हॉस्पिटलच्या डॉक्टर जयश्री जैन व डॉक्टर मुल्ला यांनी निरंजनची तपासणी करून विनामूल्य शस्त्रक्रिया केली. डॉक्टर व रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आणि निरंजनला नवजीवन मिळाले. या यशस्वी उपचाराबद्दल सांगली येथील वसंतदा हॉस्पिटलमध्ये रिपब्लिकन सेना वाळवा तालुक्याच्या वतीनं संबंधित डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉक्टर विक्रमसिंग कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रमोद चौधरी, सहाय्यक अनिता हसबनीस, सलमा पठाण, डॉक्टर उमेश कुंभार, डॉक्टर मानसिंग पाटील व बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मखदूम यांचा समावेश होता. यावेळी बोलताना डॉक्टर विक्रमसिंग कदम म्हणाले की वैद्यकीय सेवेत काम करत असताना अनेक प्रकारचे लोक पाहिले आहेत. हॉस्पिटल संदर्भात काम झाल्यानंतर अनेक जण मागे फिरून पाहत नाहीत किंवा भेटत नाहीत. मात्र रिपब्लिकन सेनेच्या वतीनं करण्यात आलेल्या या सत्कारामुळे आमच्या कामाची पोचपावती मिळाली असून पुढेही अशाच प्रकारे काम करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळालं आहे. याबद्दल मी रिपब्लिकन सेना व त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार व्यक्त करतो. या प्रसंगी संदीप धुमाळ, अशोक काटे, निरंजनची आई अक्काताई जावीर व निरंजन जावीर उपस्थित होते. नाही माझं दुसरं तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.